नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 3 संशयित बांगलादेशी तरुण घुसल्याची माहिती आज समोर आली होती. या प्रकरणामुळे रुग्णालयामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या तरुणांची चौकशी केली असता ते दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आढळून आलेले नाहीत. काही जणांनी या तरुणांचे फोटो काल समाज माध्यमांवर ते बांगलादेशी असल्याचा मेसेज पसरवला होता. आज हे तरुण कमला नेहरू रुग्णालयात गेले असता फोटो बघितलेल्या काही जणांनी पोलीस कंट्रोलला याची माहिती दिली. या संदर्भातील अधिक माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली आहे. काल संध्याकाळी एका इसमाने एक सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की असा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहे, दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहे, ते इथे अनऑथराइज्ड पद्धतीने फिरत होते. त्यांनी काही भाषा तसे प्रकारची ऐकली असा त्याचा काही संशय होता. ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवला आणि ते साधारण जे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते मेसेज फिरवला होता. आणि मग त्यामधून जे लोक होते, आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशन्सने की असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे. परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे, शासकीय रुग्णालय आहे, त्या ठिकाणी ते 3 इसम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी. आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला. त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली. तर त्या लोकाला त्यांनी त्यावेळी आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्या काहीतरी फोटो वगैरेमधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता. पोलीस त्या ठिकाणी गेली. पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे. कारण नागरिकांनी आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे. त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्याकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे, ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते. सर, काल आपण त्याचे संशयित म्हणून फोटो जाहीर केले होते, ते नेमके कुठल्या बेसवर केले होते? आपण त्याच्यावर संशय का? त्यावर असं आहे की जसं मी सांगितलं की ही जे फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याच्याकडून काही इसमाकडून हे व्हायरल झाले होते. ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते. त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटताय, त्याची भाषा वेशभूषण असा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता. त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सखोलपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.